नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. शेतकरी बांधवांना मी नमस्कार करतो. तुमच्या कष्टाचं मोल हे संपूर्ण जगाला आहे, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आणि म्हणूनच जय जवान जय किसान हा नारा आपण म्हणतो. पण बऱ्याचदा खूप मेहनत करूनसुद्धा जे शेतकरी असतात त्यांना म्हणावे अशी अर्थप्राप्ती होत नाही किंवा नुकसान होतं. त्यासाठी शेतामध्ये एक अतिशय चांगला उपाय तुम्ही करून पहा. तुमची विखुरलेली शेती असेल, पर्टिक्युलर एका ठिकाणी तुम्हाला खूप त्रास होत असेल किंवा कुठेही शेती असेल आणि तुम्हाला जर यश येत नसेल, तर त्या संपूर्ण शेतीच्या ईशान्य बाजूला तुम्ही एक साधारणपणे 3 फुटापर्यंतचा खड्डा करा. त्या खड्ड्याचा जो तळ आहे तो काळ्या गाईच्या शेणाने सारवा. त्याच्या मधोमध मुठभर तांदूळ ठेवून एक सुपारी ठेवा. त्या सुपारीवरती 7 कडधान्य 1.25 किलो प्रमाणामध्ये होता. 7 मुख्य धान्य त्याच्यावरती होता. मग चांदीचा थोडा तुकडा टाका. मग मध, धने, साखर, केशर, अत्तर, 5 मोती, एखादा पंचमुखी रुद्राक्ष हा तो त्या खड्ड्यामध्ये टाका. खड्डा मातीने पूर्ण भरा. जवळपासची कुठली तीर्थक्षेत्राची माती असेल तर ती त्याच्यामध्ये टाका. आणि मग घरातली जी सवाष्ण आहे किंवा घरातली जी स्त्री आहे, मुलगी आहे, कोणी असो, तिनं तुमच्याच विहिरीतलं किंवा तुमचं जिथे पाण्याचा स्रोत असेल त्या 7 कळशी पाणी त्या भरलेल्या खड्ड्यावरती, म्हणजे माती भरलेल्या खड्ड्यावरती ओता. आणि त्याच्यावर पूर्व पश्चिम बसून हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून, हात जोडून प्रार्थना करा की या वास्तूतले जे दोष आहेत, या शेतीतले ते दोष आहेत, ते दूर होतील. आणि वरुणाची, या मातीची, या भूमीची, या आईची कृपा आणि लक्ष्मीची आणि कुबेराची कृपा आमच्यावरती अखंड होईल. हा प्रयोग जरूर करून पहा. आणि गेल्या वर्षीचं तुमचं इन्कम स्रोत आणि या वर्षीचं तुमचं इन्कम यामध्ये किती फरक पडला ते मला जरूर सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.